नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये. आज मी तुम्हाला तोंडी लावण्यासाठी एकदम मसालेदार आणि चविष्ट अशी दही मिरचीची रेसिपी दाखवणार आहे. ही रेसिपी अगदी कमी वेळामध्ये तयार होते आणि पोळी, भाकरी, भातासोबत अप्रतिम लागते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 150 ग्रॅम हिरव्या मिरच्या आहेत. तुम्हाला मिरची किती बनवायची आहे त्याच्यानुसार ह्या मिरच्या घ्यायच्या आहेत. तर ह्या मिरच्या मी स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतलेले आहेत. आता याचे आपण देठे काढून घेऊया. देठे नाही काढली तरी काहीच हरकत नाही, पण मी इथे मिरच्यांची देठे काढलेली आहेत. तर अशाच पद्धतीनं माझ्या सर्व मिरच्यांची देठे काढून झालेले आहेत. आता ह्या मिरच्या आपण कट करून घेऊ. आता ह्या मिरच्या मी 2 भागामध्ये कट केलेल्या आहेत. लांब आहेत म्हणून त्याचे 2 तुकडे केलेले आहेत आणि मधून असे आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिरची तुम्ही कट करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरचीही कट करू शकता. लांब मिरची आहे म्हणून 2 तुकडे केलेत. तर अशाच पद्धतीने राहिलेल्या पण सर्व मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत. आणि हो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. भाजीला काही नसेल किंवा काही खाऊ वाटत नसेल तेव्हा तुम्ही ही दही मिरची नक्की बनवून खाऊ शकता. तर हे पहा, इथं आपल्या सर्व मिरच्या कट करून झालेल्या आहेत. तर ही दह्यातली मिरची तुम्ही एकदा नक्की करून पहा, तुम्हाला खूप आवडेल आणि घरच्यांनाही आवडेल. एकदम टेस्टी बनवून तयार होते. कमीत कमी साहित्यामध्ये जे आपल्या घरामध्ये उपलब्ध साहित्य आहे त्याच्यामध्येही बनवून तयार होते. तर आता मिरची बनवण्यासाठी आपण एक मसाला तयार करून घेऊ. आता एक पॅन ठेवला आहे. पॅन गरम झाले की त्याच्यामध्ये मी 1 चमचा धने टाकून घेतलेले आहेत. धने आपल्याला पहिल्यांदा थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. गॅस कमीच ठेवायचा आहे. कमी गॅसवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचे. धने थोडेसे हलकेसे भाजले की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे. अर्धा चमचा बडीशेप टाकायची आहे आणि 5-6 काळी मिरी टाकून घ्यायची आहे. आणि आता याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची. आता हे सर्व मसाले तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला मिरची किती बनवायची आहे त्याच्यानुसार ह्याचे प्रमाण तुम्ही घेऊ शकता. आता हे आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहे. जास्त करपवून नाही घ्यायचं. हलकासा याचा कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचं. हे बघा, छान असं आपलं भाजलेलं आहे. आणि आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊ आणि हे पूर्ण थंड करून घेऊया. तोपर्यंत आपण त्याच पॅनमध्ये आवश्यकतेप्रमाणे तेल ओतून घ्यायचे आहे. तेलाचे प्रमाण पण तुम्ही कमी जास्त ते करू शकता. आणि आता जी मिरची आपण कट करून घेतलेली होती ती याच्यामध्ये टाकून घ्यायची. आता मिरची टाकून घेतलेली आहे. आता व्यवस्थित अशी तेलामध्ये परतून घेऊया. 1-2 मिनटं आपल्याला तेलामध्ये ही परतून घ्यायची आहे. जी तेलामध्ये परतत आहे तोपर्यंत जो मसाला आपण भाजून घेतलेला होता तो मिक्सरमध्ये काढून घेऊ. तर हे पहा, अशा पद्धतीने हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. जास्त जाड पण नाही ठेवायचं आणि एकदम फाईन पावडर पण नाही करायची. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मसाला वाटून घ्यायचा आहे. 2 मिनटं झालेले आहेत. मिरची आपली तेलामध्ये छान अशी परतून घेतलेली आहे, बघू शकता. आणि आता 1 वाटीमध्ये दही घ्यायचं आहे. अर्धी वाटी मी दही घेतलेलं आहे. ते असं छान असं फेटून मिरचीमध्ये दही टाकायच्या आधी ते व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. आता मिरची पण आपली तेलामध्ये छान अशी परतलेली आहे. त्याच्यामध्ये काही मसाले टाकून घेऊ. अर्धा चमचा धना पावडर टाकली आहे. थोडीशी हळद टाकून घ्यायची. आणि आता इथे मी पाऊण चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेले आहे. याच्यामुळे छान असा कलर येतो. आणि थोडासा हिंग टाकून घ्यायचा. आणि आता हे सर्व मिरचीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तरी पहा किती छान अशी आपली मिरची दिसत आहे. एकदम टेस्टी बनवून तयार होते. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आहे आणि परत एकदा हे मिक्स करून घ्यायचे. खूप छान टेस्ट येते. तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आता आपले हे मिरची छान परतून झालेली आहे. त्याच्यामध्ये जे आपण फेटून घेतलेले दही होते ते दही टाकून घेऊ आणि आता हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया. तोपर्यंत तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा कोणत्या गावातून बघता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे. आणि ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला खूप आवडेल. आणि अजून पण तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या अशा सोप्या, टेस्टी आणि पारंपरिक रेसिपी तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. तर बघू शकता किती छान अशी आपली दही मिरची बनवून तयार झालेली आहे. खूप टेस्टी लागते. एकदा नक्की बनवून पहा. आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते. बघा किती छान कलर आणि टेस्टी बनलेली आहे. तुम्ही पण एकदा नक्की करून पहा. खूप छान लागते आणि सर्वांना खूप आवडते. ज्यांना भूक नाही ते पण 1 भाकरीऐवजी 2 भाकरी खाल. तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशाच रेसिपीसोबत.